फार्मागुडी जंक्शनवर शनिवारी सकाळी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात झाल्यानं खळबळ माजली। ही रुग्णवाहिका फोंड्यावरून एका रुग्णाला घेऊन इस्पितळात जात होती। फार्मागुडी जंक्शनवर रुग्णवाहिका आली असता अचानक महाराष्ट्रातून आलेल्या एका कारला तिची धडक बसली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येऊन पंचनामा केला। दरम्यान रुग्णवाहिका चालकानं सायरन चालू न ठेवल्यानं अपघात झाल्याचा आरोप कार चालकानं यावेळी केला। मी आकाश आनंद शिंदे, राहणारा अंबरनाथ, जिल्हा ठाणा, महाराष्ट्र। मी माझ्या काही फ्रेंड्स लोकांसोबत काल रात्री निघालो मुंबईवरून इथे फोंड्याला, आणि सडनली हा चौक मला नाव माहिती नाही। मी आलो ह्या चौक सर्कलवरून मी टर्न मारला। इकडे बस उभी होती या साईडला, इथे बस उभी होती आणि मी सर्कलला थांबलो। बस थांबली होती आणि मी पण थांबलो। तर मला वाटलं बस पॅसेंजर घेते तर मी निघून जातो। तर मी जस्ट फर्स्ट गेअरवर टाकून गेलो, तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्स मला दिसली नव्हती। ॲम्ब्युलन्सवाला बोलतो की त्यांनी सायरन लावला होता, पण सायरन लावला नव्हता। तर तो अचानकमध्ये आला आणि त्यांनी मला ठोकलं। त्याच्यामध्ये आमच्या दोघांची चुकी नाही आहे। माझं ते सांगणं आहे की आमच्या दोघांची चुकी नाही, बसमध्ये होती, तो नॅचरल गोष्टी घडल्या आणि तो झाला आहे ॲक्सिडेंट। धन्यवाद। किती वाजता झाला दादा? आत्ता हार्डली हाफ ॲन आवर झाला, म्हणजे 9:30च्या आसपास झाला। ॲम्ब्युलन्समध्ये कोण होते का? ॲम्ब्युलन्समध्ये काही पेशंट्स होते, एक लेडीज होत्या वाटतं, ते जरा सिरियस होतं।